नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कल्पेश ठाकूर, अरविंद गुरव हे कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित। दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे रंगला कोकण कट्टाचा कोकण सन्मान सोहळा। भाजप आमदार संजय उपाध्याय व सिने अभिनेत्यांची उपस्थिती। समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि प्रामुख्याने कोकणातील तरुणांनी मुंबई येथे स्थायिक होऊन मागील 25 वर्षापूर्वी कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेचे बीज रोवणाऱ्या संस्थेतर्फे आज विलेपार्ले मुंबई येथील पंडित दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर, पत्रकार अरविंद गुरवसह 5 जणांना कोकण सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्याय, कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेडेकर, सिने अभिनेता दिगंबर नाईक, दिलीप मुळे, संदीप दळवी, कोकण कट्टाचे अध्यक्ष अजित पितळे, गायक सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, नितीन कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले की कोकण कट्टाचे 25 वर्षाचे रोपाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे। ही संस्था गेली 25 वर्षे पार्ले, बोरिवली, मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि कोकण या भागात विविध प्रकारे सामाजिक चळवळ राबवून कार्य करत आहे। गरीब, दुर्बल आणि अनाथ घटकांना नेहमीच मदतीचा हात पुढे करत आहे। यावेळी झालेल्या कोकण सन्मान सोहळ्यात मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे मदतगार, पेणचे देवदूत कल्पेश ठाकूर, रायगडचे पत्रकार अरविंद गुरव, मास्टर्स क्लासेसचे गौरव सावे, अथर्व ग्रुपचे उद्योजक सचिन गुंजाळ, दंतचिकित्सक डॉक्टर रोहित कर्णिक, सिने अभिनेते दिगंबर नाईक, करुणेश्वर वृद्धाश्रमाचे समाजसेवक ईश्वर ढोरे यांना मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व परशुरामाची मूर्ती देऊन कोकण सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले आणि श्रीकांत नारायण यांच्या सुरेल गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सुनील पाटीलसह तृप्ती भोईर, मुंबई। आणि कोकण कट्टाची स्थापना जेव्हा केली तेव्हा कट्ट्यावर चर्चापासून ते समाजसेवाचं जे व्रत त्यांनी घेतलं आणि इतकं मोठं सेवा कार्य उभारलं, त्यासाठी अजितवरती तर प्रेम होतच, पण या सेवा कार्यासाठी आज 25 वर्ष झाली आहेत आणि त्यांनी आग्रहाने बोलवलं होतं। अधिवेशन चालू होतं, पण मी तिथून अजितच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिलो। तुमचं हे काम सतत असंच चालू ठेवा आणि फक्त पार्लेकर नव्हे तर संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी आहे। आदिवासी पाड्यात जाऊन जे तुम्ही सेवा काम करतात ते खरंच प्रशंसनीय आहे। आणि एकच सूचना आहे, पार्ल्याचा पेरिस करू नका, पार्ल्याचा पार्लाच ठेवा, हीच विनंती। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद। एक हॅलो आहोत आणि समीपाला भरतवाक्य असतं नाही का, तर असं भरतवाक्य देतात आपले आजचे एक सत्कार मूर्ती असलेले श्री गौरवजी सावे। गौरवजी, त्यांना काहीतरी म्हणायचंय, त्यांनी सांगितलं मला बोलायचंय, उत्स्फूर्तपणे काहीतरी बोलतात। ऑल टू यू। निस्पृह पत्रकार अरविंदजी त्यांचा सन्मान करतात संदीपजी। वा, आणि मंडळी आता एक अगदी भ्रष्टाचारावर ओढला जाणारा आसूडच जणू आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचा सन्मान करतायत आपले संदीपजी दळवी। संदीपजींना विनंती की त्यांनी सन्मान करावा अरविंदजी यांचा। आमच्या अंतर्गत देणगीतून देत आहेत। संदीपजी त्यांचा सन्मान करतायत, टाळ्या चालू राहिल्या पाहिजेत।